एकमेकांच्या समोर फाईट करताना पाहिले, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर फाईट करतील। गोलंदाजीसाठी आकाश मडवी यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी या गोलंदाजाने देखील अनेक स्पर्धांमध्ये केली। अचूक टप्प्यावर भेदक मारायची गोलंदाजी या गोलंदाजाची ओळख। ओव्हर क्रमांक 1 साठी त्याला इन्व्हाइट केले। 38 सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर तैनात आहेत। एक फिल्डर जो काऊ कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतो, एक फिल्डर जो लॉंग ऑफला देखील तैनात केला गेलाय। पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। रात्र क्रमांक 3 आणि सामना क्रमांक पहिला आपल्या समोर रंगताना पाहायला मिळेल। आकाश मडवी राऊंड द विकेट। पहिलाच बॉल फटका चांगलाय, कुशलच्या बॅट मधून येतोय, चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। तिसऱ्या रात्रीतील हा पहिला चौकार, बॅट्समन कुशल भगत इन ऍक्शन मोड मध्ये। सुमधुर संगीताची धून आपण डीजे मास्टर सूरजच्या माध्यमातून ऐकायला मिळाली। पुन्हा एकदा स्लो ऑन पद्धतीचा हा बॉल, एक मोठा फटका, चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कुशल भगतच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा फटका, हा षटकार। सूरजच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून ज्या रायगडाची निवड केली, आज त्याच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील या उल्वेनोड परिसरामध्ये एक मानाची, एक सन्मानाची, एक अभिमानाची स्पर्धा म्हणजे मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 चे पर्व। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत आदरणीय राहुलजी मेहता साहेब, भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले। 10 रन आतापर्यंत खर्च केलेत। सुरुवातीच्या 2 बॉलवर एक चौकार, एक षटकार आतापर्यंत लगावलाय कुशलने। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे, डीप मध्ये बॉल तो जज करेल, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते। सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर शेवट देखील तेवढाच चांगला असतो, परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि या दोन फिल्डरला भेदून एक मोठा खेळ करण्याचा जो मानस आहे तो मानस कुठेतरी सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 11 रनवर आतापर्यंत खेळतोय, 3 बॉल पेस केले, एक षटकार, एक चौकार, एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 11 धावा। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली, पंचांनी अपील फेटाळली। निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। 11 धावा, पॉवर प्लेचं पहिले षटक, मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची गर्दी। ज्या प्रकारे मगाशी कॅप्टन गीतेशने उल्लेख केला की ही स्पर्धा म्हटल्यानंतर एक नामांकित स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर 10चाच पोल आहे आणि ज्या टीमचा हायेस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल, याची नोंद देखील सर्व टीम कॅप्टनने घ्यायचे। 11 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन होऊन लॉंगलेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु लाईन मिस केली। सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाच्या आलेत। एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आकाश मडवीच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतोय, कारण सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 11 धावा पूर्ण केल्या। बॅट्समन कुशल भगतने, त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आला सनी भगत। या शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात, सुयोग ने टिपला हा झेल आणि पहिला धक्का टीम महेश मोदी शेलकर या टीमला 11 रनवर। अहो द्या की न्याय।
पब्लिकच्या मनात दिबांचे नाव गगनात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव. आज जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने अनेक गावं समोरच्या दिशेने ज्या प्रकारे आपण पाहतो की त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 11 धावा. आकाश मडवीने जी जर्सी घातली होती त्याचा नंबर देखील 111 आहे आणि सेकंड ओव्हरसाठी ज्या गोलंदाजाला इन्व्हाइट केले चंदन मडवीला त्याच्या जर्सीवर देखील 11 नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. 11 रनवर पहिला धक्का पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. सुरुवातीच्या 3 बॉलवर वर्चस्व राहिलं होतं कुशल भगतचं, परंतु त्यानंतर स्ट्राईक मिळाली बॅट्समन सनी भगतला, परंतु सुरुवातीचे तो 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे त्याच्या विरुद्धमध्ये आले आणि शेवटच्या बॉलवर त्याचा फटका फसला. सुयोग पाटीलने अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला टीम महेश मोदी शेलकर या टीमला. सेकंड ओव्हर अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू, कमी वयामध्ये भरपूर चांगली भरारी ज्या गोलंदाजाने घेतली आणि उल्वेनोड परिसरामध्ये अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून देखील तो खेळाडू उदयास आला चंदन मडवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुंबुडभुजे, अर्थात टीम कॅप्टन मनोज भगत आपण सज्ज राहायचं आणि त्यांच्या विरुद्धामध्ये धाकटी जुई टीम कॅप्टन दीपेश. जशी पहिली इनिंग संपेल इनिंग ब्रेकमध्ये आमच्या प्रेझेंटेशनमध्ये बॉक्समध्ये टॉस केला जाईल. चंदन मडवी 11 धावा आतापर्यंत धावफलकावर एक ओव्हरच्या समाप्तीनंतर. या मोमेंटला देखील शरीरापासून थोडासा दूर होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली भूमिका विकेट कीपर सूरज पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. एक नवा कॉन्फिडन्स घेऊन उतरलाय संघ रॉयल स्पोर्ट्स उल्वे. याच मैदानामध्ये ते सराव देखील करतात. 11 धावा आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा चंदन सज्ज होतोय. स्टान्स बदलले या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय. चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. बॅकअपसाठी फिल्डर होते तुषार कोई. सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. वेगवान गोलंदाजी, व्हेरिएशन, गती परिवर्तन करण्याची क्षमता देखील भरपूर आहे या बॉलरमध्ये. बॉलर पुन्हा एकदा चंदन सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर नाही, स्वतः बॉलर धावतोय. त्याच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता आणि त्यानंतर दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलवर वर्चस्व राहिलं गोलंदाज चंदनचं, परंतु त्यानंतर या तिसऱ्या बॉलवर एक मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट वेध चेंडूने घेतला नाही आणि त्यानंतर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 13 धावा देखील या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल चंदन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कुशल. आतापर्यंत एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न टीम महेश स्मृती शेलकर या टीमसाठी राहिलाय. या मोमेंटला इनसाइड एज एक मोठा विकेट प्राप्त केलाय चंदन मडवीने. सुरुवातीला 11 धावा आकाशने खर्च केल्यानंतर एक नवी रणनीती त्याने आखली आणि ती रणनीती कुठेतरी यशस्वी होताना देखील पाहायला मिळते. दुसरा विकेट गमावलाय टीम महेश मोदी शेलकर या टीमने. येस, थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकलं. डीजे मास्टर सूरज. कमी वयामध्ये ज्या डीजे मास्टरने भरपूर चांगली भरारी घेतली. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये डीजे मास्टर सूरज अर्थातच HDC डीजे सूरज आज त्याच्या माध्यमातून ही सुरांची गाण्यांची मैफिल आपल्याला ऐकायला मिळते. भारतामध्ये 2008 साली IPL आली, त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये डीजे वाजत गेलं आणि आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला डीजेच्या साह्याने गाणे ऐकायला मिळतात. जीवनामध्ये कसलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि ते संगीताची मैफिल आपल्याला ऐकायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साहिल भगत अपकमिंग यंगस्टार खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी सातत्याने राहिली या खेळाडूच्या माध्यमातून.
आणि भरपूर चांगली भूमिका टीम महेश मोदी शेलगर या टीमसाठी देखील राहिली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू येतो डीप पॉइंटला, फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, फेकी होईल तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. तिसऱ्या रनचा मानस, मिस फिल्डिंग आणि त्याचं प्रात्यक्षिक. अशा प्रकारच्या धावा सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करत असताना कधी कधी कठीण देखील ठरू शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अजयजी मडवी साहेब आणि त्याचबरोबर 40+ मास्टर आदरणीय अजयजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपले देखील मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या पर्वामध्ये आम्ही सरसे स्वागत करतोय. आज तिसरी रात्र, टीमची धावसंख्या 16 रन. स्ट्रायकिंग एला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय विशाल भगत. सुरुवातीची सलामीची जोडी तुटली गेली. पहिला विकेट आपण पाहिलं असेल, गोलंदाज सनी भगत बाद झाला. हा बॉल देखील स्टान्स थोडेसे बदलले होते, बॅकफुटला गेला होता जरासा, परंतु कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. लाईन मिस केली. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद रन आतापर्यंत होतात, ते म्हणजे 16 धावा. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर प्रणय सर खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर एक नवी रणनीती आखली गोलंदाज चंदनने व टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आणण्यासाठी चांगली लेन, चांगल्या लाईनने त्यांनी गोलंदाजी केली. 1 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि 5 धावा खर्च करून पुन्हा एकदा टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला एक नवा कॉन्फिडन्स त्याने दिला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 16 रन, 16 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने प्रणयचे ज्या प्रकारे आज या स्पर्धेची तिसरी रात्र आहे, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर कालच्या रात्रीपर्यंत 100 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. 84 षटकार आणि 83 चौकार आतापर्यंत झालेत. ओव्हर क्रमांक 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी या ठिकाणी आमंत्रित केले गोलंदाज तेजस कोई. या टीमचा एक भरपूर दर्जेदार खेळाडू. या मोमेंटला स्टान्स बदलणे, अप्रतिम दर्जाचा स्वीच आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल भगतच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. आपल्याला ऐकायला मिळालं. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं तेजस कोईचं साहिल भगतने, कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची. कारण ज्या वेळेस अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलं महेश मोदी शेलगर टीम अडचणीमध्ये असताना या टीमला सावरले या बॅट्समनने आणि सध्याच्या स्थितीला देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये असताना तारणार पद्धतीची कामगिरी करणं भरपूर भूमिका प्रत्येक खेळाडूला महत्त्वाची असते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. स्टान्स थोडेसे बदलले, अक्रॉस द लाईन झाला, परंतु लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. एक कमबॅक करण्याचा प्रयत्न तेजस कोईच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर ओव्हर क्रमांक 3 साठी त्याला आमंत्रित केलं. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, तर विनंती असेल की लॉंगॉनच्या दिशेने समोरच्या दिशेने जी वाहनं आहेत की कृपया करून आपल्या लाईट्स बंद करा. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात होता. सूरज पाटीलने टिपल्या हा झेल आणि साहिलची खेळी होते मात्र संपुष्टात. तिसरा धक्का टीम महेश मोदी शेलगर या टीमला रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 20 रन.
नेक्स्ट मॅच कोंबडभुजे त्यांच्या विरुद्धामध्ये धाकटी जुई. चला टीम कॅप्टन मनोज भगत आपण व्यासपीठावर यायचं आणि टीम कॅप्टन दीपेश आपण टॉससाठी यायचं. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. वीस रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 महत्त्वाचे बॅट्समन आतापर्यंत गमावलेत महेश मोती शेलकर या टीमने. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणित भगत देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज तिसरी रात्र 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि इंग्रजी नववर्ष म्हणजे 31. तर चला मनोज दादा आपण व्यासपीठावर या. आपलं देखील आम्ही सरस स्वागत करतोय. कोंबडभुजे टीमचे कॅप्टन आहेत. प्रणित भगत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर बॉल खाली आलाय. बॉल त्याने जज केलाय. तत्पूर्वी एक सिंगल फक्त या ठिकाणी कंप्लीट केली. मैदानामध्ये थांबणं आता मात्र भरपूर महत्त्वपूर्ण असेल या दोन्ही बॅट्समनसाठी. कारण धावा तुमच्या बॅटमधून येणे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करताय आणि एक मोठं लक्ष तुम्हाला सेट करायचं आहे. प्रतिस्पर्धी रॉयल स्पोर्ट्स सुलवे या टीमच्या विरुद्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना इनसाइड एज चेंडू चाललाय विकेट कीपरच्या डोक्यावरून. फाईन लेगच्या दिशेने फिल्डर होता परंतु भरपूर चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल तेजस कोईचं देखील. कारण पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर रणनीती त्याने बदलली आणि आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि एक महत्त्वाचा विकेट देखील त्यांनी प्राप्त केलाय. साहिल भगतला त्यांनी बाद केलं आणि त्यानंतर एक नवी ऊर्जा जतन झाली टीम रॉयल स्पोर्ट्स सोलवे या टीममध्ये. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली जाते. पायाला दुखापत झाल्यानंतर देखील भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाज तेजसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी हा दिला जातोय. आतापर्यंत 11 मिनिटं झालेत. या बॉलवर देखील स्टान्स बदलले. फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. बॉल जज केलाय. सेकंड रनसाठी कॉल. टायमे थोडीशी चुकली होती परंतु फक्त एकाच रनवर समाधान मानतोय बॅट्समन प्रणित भगत. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 23 रन. महाराष्ट्र पर्यंत कोंबडभुजे टीमचे कॅप्टन मनोज भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. यावर नंतर टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 23 रन आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बॅट्समन गमावलेत महेश मोती शेलकर या टीमने. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील सामना क्रमांक पहिल्यामध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक आणि शेवटच्या ओव्हरसाठी अश्वित खारकरला या ठिकाणी इन्व्हाइट केलंय. यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी राहिली. पहिलाच बॉल वेग पहा. बॅट्समनची मोमेंट त्याने रीड केली आणि त्यानंतर एक दर्जेदार वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कधी धीम्या गतीचे कधी जलद गतीचे कधी गती परिवर्तन. चेंडू वळवण्याची क्षमता देखील भरपूर आहे या बॉलरकडे. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत भरपूर वेग धारण केले चेंडूने. सीमारेषा ओलांडली. हा चौकार.
टीम महेशमुदी शेलकर टीमला आहे. या क्षणाला हा स्लॉन पद्धतीचा बॉल मी मगाशी देखील उल्लेख केला की ज्या प्रकारे कधी धीम्या गतीचे कधी जलद गतीचे चेंडू रिलीज केले जातात या बॉलरच्या माध्यमातून. टार्गेट सेट करणारी ओव्हर. या मोमेंटला इनसाइड एज फिल्डर तैनात होता. डायरेक्ट हिट. विकेटचं होते पतन आणि बॅट्समन क्रमांक 14 या ठिकाणी बाद होतोय. आतापर्यंत गमावलेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 2 बॉल आता मात्र शिल्लक आहेत आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुशल भगत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्युनियर कुशल भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत मात्र शिल्लक आहेत. चला टीम कॅप्टन दीपेश धाकटी जुई या टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. जसे इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. तत्पूर्वी दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली. 2 रनच्या साह्याने 29 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आकाशने. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे कुशलने चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर असं वाटलं होतं की एक मोठा स्कोर पाहायला मिळेल. या मोमेंटला स्लॉन पद्धतीचा हा लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल फटका फसला जाईल की काय, परंतु फिल्डर चंदन मडवीच्या माध्यमातून होते ही चूक आणि दुसरी रन घेत असताना बॅट्समन या ठिकाणी होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिल्या 17चा खेळ झालाय आणि पहिल्या 17मध्ये बॅटिंग करत असताना टीम महेशमुदी शेलकर या टीमने रन कंप्लीट केल्यात. त्या म्हणजे 31 रन आणि 32 रनचं टार्गेट असेल टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये. तर या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन तुमच्या समोर सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सध्याच्या घडीला रॉयल स्पोर्ट्स उल्वे आज संघ मात्र नवीन ड्रेस कोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आज जर आपण पाहिलं तर शार्वी परेश म्हात्रे आदेश म्हात्रे यांची ती पुतणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला टी शर्ट्स देखील पुरस्कृत केले गेलेत. त्यांचं देखील सरसे स्वागत. तर 32 रनचं लक्ष. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन दीपेश धाकटी जुई टीमचे कॅप्टन. तर नांदाई स्पोर्ट्स तरघरचे आक्रमक बॅट्समन अक्षयदादा म्हात्रे यांचे पिता श्री चंद्रकांतजी म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. तर चला धाकटी जुई टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस केला जाईल. मंगेश मोदी कोंबडभुजे आणि त्यांच्या विरोधामध्ये धाकटी जुई. टेलिस कॉल आणि टॉस जिंकलाय धाकटी जुई या टीमने. 4 ओव्हरची मॅच आहे. ज्या प्रकारे पहिली मॅच देखील तुम्ही पाहिली. टॉस जिंकल्यानंतर रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमने देखील फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 32 रनचं त्यांना टार्गेट आहे. तुम्ही टॉस या ठिकाणी जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंगच करू.
आज या विभागामधील एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ही मॅट्रिक्स ट्रॉफी पुन्हा एकदा उदयास आली. एकंदरीत या स्पर्धेकडे पाहिल्यानंतर कशा प्रकारचं दर्जेदार आयोजन आणि या स्पर्धेच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? प्रथमतः तरगर संघाचा आभार मागतो. आम्हाला दरवर्षी ते एंट्री देतात आणि आयोजन पण खूप चांगला असतो. टॉस तुम्ही पराभूत झालेत परंतु मॅच अजून बाकी आहे. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण निवडलं असतं. परंतु या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी मंगेशमोती कोंबडीपूजा टीमच्या दरम्यान देखील राहिली. परंतु ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये कोणकोणत्या बॅट्समनकडून भरपूर अपेक्षा असतील? तसं बघायला तर आमचे 7-8 बॅट्समॅन आहेत. करण आहे, शुभम, विघ्नेश, स्वतः मी, नशीब, चंद्रकांत, भरपूर बॅट्समॅन आहेत. त्याच्यामुळे धावा आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. कोंबडीपूजी गाव म्हटल्यानंतर याच पंचक्रोशीतील गाव आहे. तरगर देखील त्याच पंचक्रोशीतील गाव आहे. या स्पर्धेविषयी तुम्ही काय बोला? ही स्पर्धा बोलली तर मला इथे एंट्री सांगायला नाही लागत. मला कन्फर्म इथे एंट्री असते. तरगर बोललं तर ॲडव्हान्स द्यायची काही गरज लागत नाही. माझी एंट्री फिक्स असते. त्यामुळे मी तरगर टीम आणि खास करून अक्षयाचा मी धन्यवाद करतो की मला इथं एंट्री ठेवल्याबद्दल. येस, धन्यवाद. हे होते टीम कॅप्टन मनोज भगत. टीम मंगेशमोती कोंबडीपूजी हा दुसरा सामना या ठिकाणी नंतर धाकटीजोळी टीमच्या दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ झाला. 32 धावांचं टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयेश भोसले सर. तुर्तास रजा असेल. धन्यवाद. थँक्यू. राहुलजी शिरसासडांचा आवाज आपण ऐकत होतो. पूर्वार्ध संपलाय. 32चा पाठलाग करायचा आहे. एक मोठं लक्ष आणि असं म्हणता येणार नाही कारण या 4 षटकांच्या लढतीच्या दरम्यान 8ची सरासरी तितकीशी मोठी मांडता येऊ शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. अनप्रेडिक्टेबल गेम या खेळाला नेहमीच म्हटलं जातं. पहिले षटक गोलंदाजी मार्कपती गोलंदाज सज्ज होईल. गीतेश मडवी आणि आकाश मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जिथे फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग, गली पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर लाईक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल वेगाने टाकला. पंचांगडे अपील लेग बी 4 जशास तसा प्रत्युत्तर. खेळाडू क्रमांक पहिल्या बॉलवरती बाद. सुरुवात तर चांगली केली आहे. फुलर लेनचा बॉल टाकला. अगदी मधल्या यष्टीवरती सापडला आणि अगदी या रायगड जिल्ह्यातच नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध पंच जर समोर असतील ना तर ॲब्सोल्युटली नो डाऊट ह्या खेळाडूला लगेचच बाद दिलं गेलं. नीरजजी नानावट यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. तर बॅटिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये द लेजंड क्रिकेटर फ्रॉम नवी मुंबई अर्थात शशीजी मेहर यांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला ते उभे आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट मॅन इन रेड जर्सी. मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग रोखण्यासाठी महेश मूर्ती तरगर या टीमला आपण पाहतोय जिथे एक एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय आणि अर्थातच एक लॉंग ऑफ आणि अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दर्जेदार ही क्रिकेटची पर्वणी मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 अर्थात ही तिसरी रजनी आहे आणि या तिसऱ्या रजनीमध्ये जास्तीच्या धावाही पाहायला मिळतील कारण जिथे 10 संघाच्या रजनीमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे. साहिल भगतने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. बॅकफुटला आल्यात. ऑन साईडला नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे ऑफ द मार्क होत असताना जिथे आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदन मडवीला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती चंदन मडवी आलाय. सुरुवात तर त्यानेही चांगली केली आहे. बॅकफुटला येत असताना एक सिंगल आली आहे. त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स सुलभे टीमचे पाठीराखे आणि भरपूर मोठे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय कचेरजी धनाजी ठाकूर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सिंगलने सुरुवात झाली आहे या उत्तरार्धाची. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज लेफ्ट आर्म ऑन द विकेटने पुलर लेनचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या अगदी समोर पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टाकण्याचा प्रयत्न केला. फुलर लेनचा मिळाला. ज्युसी हाफ बॉली बनवला आणि डाऊन द ग्राउंड एक षटकार पाहिलाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात येते. यष्टीरक्षकाचा
अति उत्साह पाहायला मिळाला की काय पंचांनी हेतू पुरस्सर पाहिलं की चेंडू बॅटला ब्रश झालेला नाही आहे. डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतोय. सुरुवात तर चांगली झाली आहे. माझ्यासोबत प्रणय म्हात्रे यांना आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. उल्वे नोडमधील एक प्रसिद्ध गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सूरज डीजे अर्थात डीजे सँडी बलवली, एक चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून. आणि पीटीसीची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत सज्ज झाले. संकेत जाधव, अधिराज देशमुख, नीरज, ओम. हाफ ट्रॅकर होता, सरप्राईज पॅकेज राहिला, गुड लेन स्पॉट वरून एक रायझिंग डिलिव्हरी, शरीर भेदक मारा, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. लेफ्ट हँडर गोलंदाज हा नेहमीच प्रभावशाली राहिला आहे. किंबहुना अगदी त्याच वेळेला पाहिलं ना तर या गोलंदाजाची शैली, अगदी त्याच वेळेला त्याची हाईट, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, हा पदलालित्य ज्या पद्धतीने फलंदाजांचे पाहिले ना डॉमिनेट केलं अक्षरशः. एक प्री प्लॅन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल लॉर्ड फुलटोस ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 8. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पंचांनी सांगितलं वेस्ट साइड डीआरएस घेतला, रिव्ह्यू घेतला. पीटीसी जिथे आहे ना तिथे दूध का दूध, पाणी का पाणी, क्या रहेगी आगे की कहाणी. या मॅच मध्ये निश्चितच खूप काय दडलंय, कारण जी धावफलक हवं होतं ना ते धावफलकावरती धावा आल्यात. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी. स्वर्गीय संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित नंदादाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ तरघर 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वे नोड. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी सांगितलं इट इज अ फेअर डिलिव्हरी. अर्थात पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 1 खेळाडू बाद, 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 वाजता पहिला बॉल पडला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8, अर्थात धावफलकावरती धावाही पाहायला मिळतात त्या 8. या ऐकूया डीजे कडून मधुर संगीत. तो राजा शिवछत्रपती. गुणलेखक हा समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. 8 वाजता पहिला बॉल पडला. 8चा रन रेट रिक्वायर्ड आहे. 8 धावाही आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये जो रिक्वायर्ड करंट रन रेट जो आहे तोही 8चा आहे. प्रणयजी यांचं कौतुक करायला हवं. दुसरे षटक आदित्य भगतचा पहिला बॉल ऑन साइडला केलाय. फटका फासलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. टिपलाय जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद. पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद. अर्थात प्रत्येक गोलंदाजांनी एक प्री प्लॅन असा रीतीने बनवलाय की मोना अगदी महेशपूर्ती तरघर टीमच्या या संघाच्या संघनायकांनी जरूर सांगितलं असेल की आपण जास्तीच्या विकेट घेण्याचा प्रयत्न करावा, कारण या गोष्टी महत्वाच्या राहतात. सन्माननीय अतिथी आदरणीय कचेरीजी ठाकूर आणि आदरणीय शिवदासजी कोई या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तुषार कोळी. तुषार कोळीला लवकरच प्राचार्य करण्यात आलाय, कारण तो 4थ्या क्रमांकावरती दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंगसाठी आलाय. जर्सी नंबर 5 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पुढचा बॉल राईट ऑन ओव्हर द विकेटने. इथे काय घडतंय. यू मिस. आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. खेळाडू क्रमांक बाद होईल तो 3रा दुसऱ्याच बॉलवरती. टीमचा विकेट घ्यायच्या, प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करायचं
आणि अर्थातच महेश मूर्ती शेळकर या टीमने चांगल्या रीतीने इंटेंट दाखवलाय जास्तीच्या विकेट मिळवायच्या, प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करायचं. 2 बॉलवरती 2 आल्यात. हॅट्रिकचा बॉल, इथे हॅट्रिक प्राप्त होईल का? तिसरी रजनी अद्याप या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक पाहायला मिळालेले आहेत. भाऊजी मडवी साहेब उलवे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. हॅट्रिकचा बॉल, शेळकर टीम चांगल्या रीतीने सुस्थितीमध्ये पाहायला मिळाले. प्रतिस्पर्ध्याला डॉमिनेट केलं. पुढचा बॉल आदित्य भगत. हॅट्रिकचा बॉल होता. हाफ ट्रॅकर रायझिंग डिलिव्हरी ऑन साईडला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. 1 धाव जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळाले. अर्थात ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं मी नेहमीच म्हणतो की विकेट मिळवल्या तर प्रतिस्पर्धी संघाला आपण डॉमिनेट करू शकतो. अगदी त्याच वेळेला जास्तीच्या विकेट नवीन येणाऱ्या बॅटरवरती एक प्रेशर क्रिएट होत असतो आणि असा प्रेशर क्रिएट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जिथे स्कोर कार्डवरतीही कुठे ना कुठेतरी दबाव पडतो आणि तो प्रेशर जास्तीचे संघ झेलू शकत नाहीत. अर्थात एकंदरीत पाहिलं ना तर या मॅचमध्ये जिथे पहिल्या 3 खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन आलेले तेजस कोळी आणि अगदी त्याच वेळेला तिसऱ्या क्रमांकावरती आलेला चंदन मडवी याच्यावरती एक वेगळं दडपण असणार आहे. धावा गोळा करायच्या त्या 32. लो स्कोरिंग मॅच आहे. प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या चेंडूपासूनच इथे धाबे दणाणून सोडले आहेत असंच म्हणता येऊ शकतं. एक क्षेत्ररक्षकाला अगदी जवळ बोलवलाय. खेळपट्टीच्या अगदी जवळ उभा करण्यात आला आहे. इथे काहीतरी एक वेगळी रणनीती असणार आहे. आदित्य भगत चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. हा ॲक्शन त्याची इथे पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. इथे सातत्य राखले या गोलंदाजाने. किंबहुना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे वैगुण ओळखले आहेत. ज्याचे पॉझिटिव्ह दुवे काय आहेत, त्याचे कमकुवत दुवे, त्याचे ताकदवान दुवे, याचा पुरेपूर सारासार अभ्यास करत असताना प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक फलंदाजाच्या विरोधामध्ये एक रणनीतीबद्ध कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एक ट्रॅप, एक जाळं विणलंय आणि एखाद्या निष्णात कोळ्याप्रमाणे तो प्रत्येक फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न इथे आदित्य भगतने केलाय. 4 बॉल हाताळलेत. केवळ 1 धाव दिली आहे. 2 विकेट मिळवल्यात. पुढचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. पदललित्य होत नाहीये आणि निश्चितच कुठे ना कुठेतरी याच गोष्टी या पथ्यावरती पडत असताना पाहायला मिळाल्या. ते गोलंदाजी करणारी टीम महेश मूर्ती शेळकर या टीमच्या. कारण आदित्य भगतने केलेली गोलंदाजी असेल, साहिल भगतने केलेली गोलंदाजी असेल, सातत्य या गोष्टीकडे ठेवलं ना की विकेट मिळवायच्यात, परंतु त्याच वेळेला धावाही कमी द्यायच्यात. कारण आपल्याकडे धावा ह्या तितक्याशा कमी आहेत. आमदनी 8 आणि खर्चा रुपया, आणि या गोष्टी व्हायला नकोत. या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष त्याने दिलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. फुलर लेनचा होता जिथे ज्युसी हाफ बॉली बनवला. एक्स्ट्रा कव्हरला खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फार वेगाने येईल. एकेरी धाव इथे प्राप्त होते. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 2 विकेट प्राप्त केल्या. 2 आदित्य भगतचं हे निर्णायक षटक इथे संपुष्टात आलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत ते अर्थातच 10. विजयासाठी आवश्यकता येणारे 12 बॉल आणि 22 धाव संख्येची. या ऐकूया डीजे कडून मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. हार जीत ही लपंडावर, सिद्ध राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागेल. बॅटिंग करत असताना आपलीही वेळ येते, किंबहुना आपणही धावा बनवल्यात. शेवटपर्यंत कदापिही हार मानायची नाही. इम्पॉसिबल या शब्दाकडे निरखून पाहिला ना तोही सांगतो आय एम पॉसिबल. अर्थात इथे इम्पॉसिबल अशी गोष्ट नाही आहे. धावा बनवू शकतात. कारण आपण पाहिलं ना तर रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी चांगल्या रीतीने कामकाज केलंय. परंतु पुढे काय? गोलंदाज सुयश भगतचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर गोलंदाजाला दंडित करण्यात येते. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी, काहीसा असा प्रकार पाहायला मिळाला. उलवेणकरांना आता मात्र एक सुखद आनंद याही गोष्टीचा मिळालाय की जिथे प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहेत. कारण काही वर्षांपूर्वी ट्रेन स्थिती नव्हती आणि आता मात्र आपण पाहिलं ना ते तिथे ट्रेन्सही धावायला लागल्यात. काही दिवसानंतर मेट्रोही पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांनंतर पहिला अवांतर बॉल हा वाईट स्वरूपामधून आलाय. ही एक जमेची बाज पाहायला मिळते. पुढचा बॉल
उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने चॉप केला, हलक्या हाताने क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. एक तर मिळाले अगदी वेगाने, सेकंड साठी पलटलेत. चित्याची चपळाईने हरणाचा वेग दाखवलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? गेट 1 बाय 1 फ्री अशी जणू काय उलवेड नोड मध्ये एखादी ऑफर चालू आहे की काय असंच पाहायला मिळालं. कारण जिथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या, यष्टीरक्षकाने चुकी केली, त्याचा फायदा उचललाय आणि धावा इथे अर्जित करण्यात आली आहे. एकेरी तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 14 आहेत. 3 धावा आल्यात या चेंडूवरती. अर्थात धावा महत्वाच्या आहेत. धावा कशा येतात ना याला इम्पॉर्टन्स नाही आहेत, धावा येणं गरजेचं आहे. आणि याचसाठी चालू असणारी मैदानाच्या आतमध्ये धावा धाव आपण पाहतोय. धावा धाव चालू आहे, जद्दोजहद चालू आहे. कारण 32चा पाठलाग करायचा. लक्ष छोटं आहे परंतु तितकंसं मोठं बनवलंय या गोलंदाजांनी. साहिल भगत आणि आदित्य भगतचं कौतुक करायला हवं. आदित्य भगतचं विशेष करून केवळ 2 धावांचे निर्णायक षटक त्याने हाताळलंय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न. 20 टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. आदित्य भगतच्या कुठे ना कुठेतरी इथे हँड आणि कॉर्डिनेशन जुळून आलेलं नाहीये. किंबहुना चेंडूवरची नजर हटली. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 16 वरती जाऊन पोहोचली आहे. येणारे चेंडू आहेत ते आपल्याकडे 10 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. सामना अजूनही बनू शकतो, मॅच अजूनही बनू शकते. आत्मविश्वास हवा, कारण आत्मविश्वासाच्या जोरावरती यशाची उत्तुंग इमारत उभी करता येते आणि त्यासाठी हवा आहे तो आत्मविश्वास. चांगला दिसतोय या दोन्ही बॅटर्सकडे. चंदन मडवी आणि त्याच्या साथीला तेजस कोळी. पुढचा बॉल तेजस कोळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भरधाव वेगाने टाकला होता सुयश भगतने हा बॉल, जो मात्र शरीर भेदक लेग बाईटच्या मदतीने येणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या एकाने पुढे 17 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारे 9 बॉल आणि 15ची आवश्यकता. महेश मूर्ती शेलकर टीम चांगल्या रीतीने प्रदर्शन अद्याप पाहायला मिळालं. किंबहुना गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. कंजूसी भरी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल राईट आर्म वर विकेटने. लोअर फुल टॉस ऑन साइडला. चेंडू मात्र सरळ रावल होत असताना ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील पोर. भीमरचा नो आणि त्यावरती येणारा हा चौकार. फ्री हिट आहे. क्रिकेटचा खेळ पहा किती रंग बदलतो. सरडा आणि राजकारणी भारतीय राजकारण्यांना बाजूला सोडा, या क्रिकेटने रंग पहा किती बदललेत. 12ला 22 हव्या होत्या. फ्री हिटचा बॉल. हाफ ट्रॅकर गुडलेन स्पॉटवरून राईज होतोय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न अंगलट आली आहे. खेळाडू होईल इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटची आत्महत्या. आणखीन एक धक्का. खेळाडू क्रमांक 4 बाद. चिन्ह उद्भवतो. इथे धाव मिळणार होती का? कारण यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला होता. यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावला होता. परंतु धावा गोळा करण्याची किंबहुना जद्दोजहद जी संघ करतोय ना, त्यासाठी आटापिटा तेजस कोळीचा इथे अपुरा राहिला. तो बाद झालाय. 4था धक्का. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 22. 10ची आवश्यकता. खुलवट टप्प्याचा हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? थरार नाट्य, चित्त थरारक ही लढत. अगदी रोमांचक स्थितीमध्ये येणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पंचांनी सांगितलं बाईकच्या स्वरूपामधून धाव मिळेल. 1 धावफलकावरती. एकेरीच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी दुहेरी धावा सातत्यपूर्ण बोनस स्वरूपामध्ये इथे अर्जित करण्यात येत आहेत. यात होणाऱ्या चुका ज्या आहेत ना, या सिल्गर संघालाही कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतील. कारण मॅच चालू झाली कुठे? तर आदित्य भगतच्या हातून नुसटलेला झेल असेल, तिथून मॅच चालू झाली. तिथून मग पुढे संधी मिळाली फलंदाजांना. चौकार आला वेस्ट साईडच्या बॉलवरती आणि तिथून या सामन्याने पूर्णतः कलाटणी घेतली आहे. फलंदाजांनी सांगितलं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि चांगल्या रीतीने खेळ करत असताना चंदन मडवी आणि अगदी तेजस कोळीने छोटीशी पार्टनरशिप रचली. ती पार्टनरशिप संघाच्या हिताची राहिली आहे. पुढचा बॉल घेऊन राईट
अराउंड ओव्हर द विकेटने. लोअर फुल टोस पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय. डीप मध्ये बॅकवर्डला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. धाव इथे मिळत असताना पाहायला मिळाले. एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात हा निश्चित होणार. खेळाडू होईल तो बाद, परंतु निर्णय येण्याआधी DRS ची मागणी केली आहे पंचांनी. वेस्ट साईड किती आहे रेफर केलं तिसऱ्या पंचानं. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असेल, परंतु निर्णय अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येईल प्रत्येकाच्या मनामध्ये हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण किती धावा मिळतील या बॉलवरती हे देखील पाहावं लागेल. जर इथून वेस्ट साईडचा नो आला तर अजून एक टेन्शनमध्ये भर पडू शकते. पंचांनी सांगितलंय की हा वेस्ट साईड आहे आणि अर्थात गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. वेस्ट साईड आहे, नो बॉल. गोलंदाजाची गोलंदाजी करण्यात येईल बंद. आता टेन्शन, कारण 2 वेस्ट साईड क्रिकेटमध्ये अलाउड नाही आहेत आणि गोलंदाजी बंद करण्यात येईल. पंचांनी सांगितलं की गोलंदाज आता नवीन येईल आणि तो गोलंदाजी करेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा धावफलकावरती असताना संघाला जर 4था धक्का दिलाय. या डीजेकडून एक छोटस मधुर संगीत. मग दादूस काय झाला? काय सांगू यार, सांगितलं ना गावात. कंटिन्यू असेल. पंतांनी पुन्हा एकदा इशारा केलाय. क्रिकेटमध्ये रंजकता आणण्यासाठी हा एक प्रकार आला, फ्री हिट. मुभा असते बॅटरला, हिट द बॉल टॉईस, ॲप्सिक्शन द फील्ड, हँडल द बॉल, रनआउट. हे 4 प्रकार बघता खेळाडू कशाही प्रकारे बाद नसणार आहे. मुभा असते की मोठा स्ट्रोक तुम्ही प्ले करू शकता. 7 बॉल आणि 7ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज विशाल आला गोलंदाजी मार्कवरती. 7 चेंडू आणि 7ची आवश्यकता. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. आयोजकांकडून आलेली सूचना, सॉरी फॉर दॅट, मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 14 मिनिटं झाले आहेत. 15 मिनिटं कंप्लीट होत आहेत. आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे. मोठा स्ट्रोक येतोय, दर्जेदार फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. डेडिकेट केलेलं गीत असावं. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आणि सबसेकातील सूरज पाटील, काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हे शेट लेट आले, थेट आले आणि ग्रेट आले. शेवटच्या षटकामध्ये ते बॅटिंगसाठी आले. अर्थात एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येत असताना सूरज पाटीलने संघाची धावसंख्या इक्वल झाली आहे. केवळ एकेरीची आवश्यकता आहे. सामना बरोबरीत आलाय. 6 चेंडू आणि 1ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आलाय. कुशल भगत, 1 धावसंख्येची आवश्यकता असताना वेगाने ही रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. अर्थात हा सामना इथे जिंकलाय. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 विकेट राखून हा सामना इथे जिंकला तो रॉयल स्पोर्ट्स उल्वा या टीमने. खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. परंतु या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या आपण जाहीर करूयात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय चंदन मडवी. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच